भारत पाक युद्ध की स्थिति के चलते देश में कई जगहों पर सुरक्षा व्यवस्था अलर्ट मोड पर है। चूंकि इस बात से इनकार नहीं किया जा सकता कि देश के प्रमुख मंदिर भी आतंकियों के निशाने पर हों, इसलिए देश के सबसे धनी मंदिरों में से एक अहिल्या नगर में शिरडी के साईं मंदिर में भी सुरक्षा व्यवस्था अलर्ट मोड पर है। साईं बाबा संस्थान को 2 मई 2025 को एक मेल मिला जिसमें साईं बाबा के मंदिर को उड़ाने की धमकी दी गई है, इसलिए करीब 1000 सुरक्षा कर्मियों को तैनात किया गया है। प्रवेश द्वार पर आने वाले साईं भक्तों की सावधानी पूर्वक जांच की जा रही है। उनके पास जो मालाएं हैं उनकी भी जांच की जा रही है। संस्थान के सीईओ गाडिलकर ने बताया कि सुरक्षा की दृष्टि से साइंस फाटक सर बाजूला सर, सध्या भारत पाकिस्तान युद्ध छिडलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये भारतातील देवस्थानं देखील अतिरेक्यांच्या रडारवर असू शकतात. त्यामुळे साईबाबा संस्थांच्या वतीने मंदिर सुरक्षेची काय काळजी घेतली जात आहे? भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर संस्थांची सर्व सुरक्षा यंत्रणा जी आहे ती अलर्ट करण्यात आलेली आहे. संस्थांचा जवळपास 1000च्या दरम्यान सिक्युरिटी स्टाफ आहे. म्हणजे महाराष्ट्र पोलीस, महाराष्ट्र सुरक्षा बल, त्याचप्रमाणे संस्थांचा स्वतंत्र सुरक्षा यंत्रणा आणि काही खाजगी यंत्रणा जी अशी जवळपास 1000च्या दरम्यान सुरक्षा यंत्रणा आहे. सकाळी जे पर्यवेक्षीय सुरक्षा अधिकारी आहेत त्यांची बैठक घेण्यात आलेली आहे आणि त्यांना याचे सर्व जे आहेत जे भक्त मंदिरात दर्शनासाठी येतील त्यांची सर्व स्क्रुटिनी करून जे आहे त्यांची सर्व तपासणी करून जे आहेत ते आज सोडण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. सोबतच जे आहे ते प्रत्येक भक्ताचा जो आहे तो मोबाईल मंदिरामध्ये आला नाही पाहिजे. त्याचप्रमाणे ते हार फुलं जे भक्त घेऊन येतात त्याची बी छाननी जी आहे ते आमच्याकडे स्कॅनिंग मशीन आहे. त्या स्कॅनिंग मशीनमधून करूनच ते हार फुलं प्रसाद जो आहे तो आज सोडण्यात येतो. आज संध्याकाळी जे आहे अतिरिक्त पोलीस अधीक्षक जे आहेत ॲडिशनल SP आणि DYSP शिर्डी यांनी सुद्धा मंदिर प्रेमायसिसमध्ये येऊन आमचे जे सुरक्षा पर्यवेक्षक जे आहेत त्यांचं सुद्धा त्यांना सूचना दिलेल्या आहेत, त्यांचं ब्रीफिंग घेतलेलं आहे. सुरक्षेचे सर्व नियम जे आहेत त्या पाळण्याच्या सूचना सर्व सुरक्षा कर्मचारी यांना दिलेल्या आहेत आणि त्याची अंमलबजावणी होत आहे किंवा नाही हे सुद्धा जे मधून आमचे जे सुपरवायझरी ऑफिसर आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आहे, मी आहे, संरक्षण अधिकारी आहे, आम्ही असं रँडममध्ये जाऊन सर्व जे सुरक्षेचे सर्व नियम जे आहेत ते पाळले जात आहेत का नाही याची तपासणी करत आहोत.